स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, खूप विशेष आहे, खूप वेगळा आहे. कारण आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगेल तर अगदी 27-28 तारखेनंतर 27-28 डिसेंबरनंतर आज मी 4 तारखेला हा व्हिडिओ करत आहे. पूर्णपणे 8 दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ करतीये आणि हा आज व्हिडिओ करण्यामागे अ, एवढीच मला तुमच्याबरोबर गोष्ट शेअर करायची आहे, की फक्त तुम्ही आहात आणि तुम्हाला सांगते आपले स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे मी हा आज व्हिडिओ करू शकली आहे. कारण माझ्यामध्ये एवढी हिंमत अजिबात नव्हती, की मी हा व्हिडिओ करेल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ म्हणजे यापुढे काही व्हिडिओ करू शकेल. कारण व्हिडिओ करण्यासाठी माझ्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता. कारण तो दिवस माझ्यासाठी खूप विचित्र होता. ज्या दिवशी अ, माझ्याकडून म्हणजे जिथे मी तुमच्याशी कनेक्ट होत होते, जिथे मी तुमच्याशी माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करत होते, जिथे तुम्ही सगळ्या ताई माझ्याबरोबर अ, बोलत होत्या. तुम्ही तुमच्या अनुभव शेअर करायचे. तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या माझ्याबरोबर सांगायचे. मला अ, काही घ्यायचं असेल, शक्यतो कुंचन आपल्याकडून ताईंनी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगते अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या भरपूर ताई आपल्याकडं जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे तब्बल 93.8 असं म्हणू शकते मी. म्हणजे 93.8 हजार 93 ते 94,000 ताई आपल्याबरोबर जुडलेल्या होत्या. म्हणजे जवळपास 1,00,000 म्हणूया आणि त्यातल्या त्यात Instagramच्या पण 1,00,000 जवळपास आपण म्हणूया, असे आपल्याकडे जोडलेले होते लोकं. आणि त्यातल्या त्यात तो दिवस म्हणजे असा काळोखाचा दिवसच म्हटला तरी चालेल. कारण तो दिवस म्हणजे 29 डिसेंबर, ज्या दिवशी मी दुपारी असाच व्हिडिओ म्हणजे आत्ताच्या ज्या वेळेत मी बसलेली आहे, त्याच वेळेत मी व्हिडिओ करायला बसले होते. कारण पुढचे 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत मी काही नव्हते, मी पुण्यात नव्हते, मी बाहेर जाणार होते आणि त्यामुळे विचार केला, की तुम्हा सर्वांसाठी माझे व्हिडिओज करून ठेवावे आणि कधीही एकही दिवस सगळे माझी वाट बघतात. म्हणून तुम्हाला ते मिस होऊ नये म्हणून ते व्हिडिओ करून ठेवेल आणि मी ते केले, करायला लागले. त्यानंतर अचानक काय झालं काय माहिती, मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करायला घेतला, माझं चॅनल माझं नव्हतं. ते कोणीतरी घेतलं होतं. सॉरी, तो दिवसच असा होता. त्यामुळे मला ते आठवलं तरी मला खूप त्रास होतो. कारण माझ्या एवढ्या वर्षाची मेहनत होती त्यामध्ये आणि तुम्हा सर्वांशी मी तिथे जोडल्या गेले होते. मला नाही करता येते आजचा व्हिडिओ. मला तुम्हाला नाही सांगता येते, की नक्की काय झालं माझ्याबरोबर. पण मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करायची होती. कोणत्याही प्रकारची मला सहानुभूती नको आहे. पण माझ्या बाबतीत हे घडलं. कुठल्याही प्रकारच्या माझ्या दुश्मनाबरोबर पण अशी गोष्ट घडू नये, असंच मी फक्त सांगेन. महत्त्वाचं हे आहे, की मला तरी असं वाटतं, की मी कधी कोणाचं वाईट नाही केलं किंवा कधी कोणाच्याबद्दल वाईट विचार नाही केला. ठीक आहे, कुठल्या गोष्टींमध्ये कधी चढ-उतार असतात. बरेच गोष्टी असतात, निगेटिव्हिटी असते. तुमच्याबद्दल लोकांचे विचार असू शकतात. पण असं मनात येतं, की तुम्ही कधीच काही वाईट नाही केलं आणि तुमच्याबरोबरच असं का झालं? तर दुपारी 3 वाजता अचानक कोणीतरी माझं चॅनल हॅक केलं आणि ठीक आहे, चॅनलच तर हॅक केलं ना, असं भरपूर जण म्हणणारे आहेत, की म्हणू पण शकतात, की फक्त चॅनलच तर हॅक केलं. असं काय वेगळं झालं? विशेष काय झालं? पण 2013 म्हणा किंवा 2018 नंतर ते माझं संपूर्ण जग होतं. कारण तिथून मी माझी सगळी जी मेहनत आहे ती सुरू केली होती आणि 2018 नंतर मी त्यामध्ये भरपूर काम केलं आणि आत्ता कुठं मला त्याचं चांगलं फळ म्हणजे मी तुम्हाला सांगते 2024 हे असं वर्ष आहे. या वर्षाने मला खूप काही दिलं. खूप काही दिलं. मी खूप छान प्रसिद्धी दिली. खूप छान मला रिझल्ट्स दिले. मला स्वामींनी कधी काही कमी पडून दिलं नाही. आत्ताच नाही, पण आयुष्यात जेव्हापासून स्वामी मला कळले, तेव्हापासून मला त्यांनी कधीच नाही काही कमी पडून दिलं. कारण ह्याच्या आधी माझे मिस्टर किंवा माझे घरचे सगळ्यात जास्त मिस्टर मला स्वामींबद्दल सांगायचे. पण मला नव्हता एवढा म्हणजे असं काही खूप विश्वास म्हणण्यापेक्षा मी खूप काही करत नव्हते. जेव्हा माझ्या आयुष्यात ती गोष्ट घडली, दत्तस्वरूप माझ्या आयुष्यात आले. त्यातही मी स्वामींना तरीही मानत नव्हते. म्हणायचे मनुष्य रूप आहे. त्यांना काय म्हणायचं? म्हणून मी त्यांनाही मानत नव्हते. पण ते स्वामी आहेत. ते तर बसलेत आता. आणि त्यांनी मला त्यांच्याकडे ओढून घेतलं. कारण त्यांनी मला हे जाणून दिलं, की ते स्वतः दत्त स्वरूप आहेत.
आणि माझ्या मनातला जो जो भाव होता तो चेंज केला. पण मला नाही माहिती आहे माझं बरोबर का झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्या दिवशी जे काही झालं, मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. काय झालं, कसं झालं, कोणी हॅक केलं, ते सगळं समजलं. त्या व्यक्तीनी, जी कोणी व्यक्ती होती, त्यांनी चॅनलवरचा सगळा फोटो चेंज केला, नाव चेंज केलं, परत हँडल चेंज केलं, बॅनर चेंज केला. कुठल्यातरी कुठल्यातरी असं ट्रेडिंग वगैरेचं काहीतरी होतं, त्यांनी ते सगळं चेंज केलं. आणि नंतर कुठलाच मार्ग सापडेना की काय करायचं. मला माझं 94,000 माझे ज्या ताई दादांशी मी जोडलेले आहेत त्यांना, त्यांच्याशी परत कसं जोडायचं मला हेच कळत नव्हतं. आणि मी स्वतः आता अजूनही माझ्या जवळ ते चॅनल आलेलं नाहीये, पण मला ते आठवलं की मी अजून स्थिरतेवर आलेली नाहीये. खूप जणांना रिप्लाय देते, मला अजूनही खूप जण मेसेज करतात. मला मी ज्या या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे इथूनही खूप जण नवीन माझ्याशी जोडले गेलेले आहेत. पण तिथलं जे अटॅचमेंट होतं ना ते फार वेगळं होतं. कारण ती माझी खूप वर्षाची मेहनत होती आणि लवकरच आपण तिथं 1,00,000 क्रॉस करणार होतो. आणि असं मी म्हणू शकते, माझ्या आयुष्यात मला सहजासहजी खूप लवकर काही गोष्ट मिळत नाही. कारण मला त्या गोष्टी, असं मी म्हणू शकेल की सहजासहजी का मिळत नाही, कारण मला त्या गोष्टी स्वामी खूप वेगळ्या पद्धतीने देतात. कारण त्यांना माहिती आहे की हिला ही गोष्ट कधी द्यायची, काय द्यायची. म्हणून आजही माझा विश्वास आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी सांगते, आजही माझा विश्वास आहे स्वामींसमोर. स्वामी तर बसलेले आहेत आणि स्वामींच्या समोर मी सांगते की आजही माझा विश्वास आहे की माझं जुनं चॅनल ते मला नक्कीच परत देतील. कारण ते चॅनल माझं प्राण आहे. कारण तिथून माझी सगळी सुरुवात झाली आहे. ह्या चॅनलवर जे मी टाकतेय यावर सगळे जुने व्हिडिओज जे चुकून माझ्या फोनमध्ये राहिले होते आणि मी ते अपलोड केले. मी जेव्हा परत आले तिथून मी 1 तारखेपासून व्हिडिओज अपलोड करायला सुरू केले. 1, 2, 3, आज 4 तारीख अपलोड करायला सुरुवात केली. तुम्हा सर्व ताईंचे खूप खूप धन्यवाद असं म्हणेल. कारण तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिला इथे सुद्धा. याने मला कळलं की मी चांगलं नाव कमवलेलं आहे तुमच्या सर्वांमध्ये. आणि तुम्ही इथे येऊन सुद्धा मला सपोर्ट केला, त्यासाठी खूप धन्यवाद आणि मी तुमची खूप आभारी आहे. फक्त वाईट एवढं वाटतं की ती मेहनत जी आहे ती कुठे गेली आहे काही कळत नाहीये. ते चॅनल हॅक झालं, मला परत मिळालं पण होतं. आणि मिळाल्यानंतर तिथे जे काही गोष्टी झाल्या, म्हणजे मिळाल्यानंतर तिथे ज्या काही चेंजेस करायच्या होत्या त्या गोष्टी झाल्या नाही. आणि ज्यांनी हॅक केलं त्यांनीच परत तिथं अजून एक गोष्ट केली. त्यामुळे ते चॅनल पूर्ण, म्हणजे आधी तरी कमीत कमी माझं चॅनल यूट्यूबवर दिसत होतं, आता तर तेही दिसत नाही. त्यामुळे बरेचसे ताई मला विचारतात की ताई तुमचे जुने व्हिडिओज दिसत नाही. तर मला नाही माहिती माझ्या त्या व्हिडिओजमुळे कोणाला त्रास होत होता का काय होत होतं, मला काहीच माहिती नाही. पण असो, त्यामुळे 100% ही गॅरंटी देऊन सांगते की माझे स्वामी आहेत. मी कधी स्वामींचं असं खूप काही तुमच्या समोर उदो करत नाही की असं स्वामी तसं असं हे ते. पण एवढंच सांगते, माझ्या मनात ते असतात. आणि माझी मानस पूजा चालू असते. जी मानस पूजा चालू असते त्या मानस पूजेतूनच मी त्यांना मानते. कारण त्यांनाही माहिती आहे की रोहिणी खूप काही करणार नाही, खूप जास्त सांगणार नाही, खूप काही उदो करणार नाही. कारण तिला स्वतःला दुसऱ्यांनी केलेलं आवडत नाही आणि ती स्वतःही करणार नाही. कारण माझा इथे आहेत स्वामी, इथे आहेत. मी इथे कधीच येऊन देणार नाही त्यांना. कारण ते मनात आहेत. मला काही असू दे, मी म्हणजे कसं आहे, डोक्यात एखादी गोष्ट गेली ना की त्याचा अति होतो, माणूस त्याचं काही करतं. पण जेव्हा मनात आपण त्यांच्या म्हणजे आपलं विश्व मानतो ना, तेव्हा तेव्हा हे वेगळंच जग असतं. त्यामुळे स्वामींनी म्हणजे पदोपदी उत्तरं सुद्धा मला दिलेली आहेत, काय काय नाही काय. आणि आताही त्यांनी मला सांगितलंय की तुझी वेळ येणार, पण ती त्यांनी ठरवली आहे. त्यामुळे त्यांच्या हातात आहे, त्यांना माहिती आहे. आणि शेवटच्या व्हिडिओजमध्ये पण मी अशीच बसून व्हिडिओ केले होते, स्वामींचं तिथेच बसून व्हिडिओ केले होते. म्हणून आज
मी खरं सांगते 2-3 दिवस झाले मी पूजा पण नाही केली. म्हणजे मनातून इच्छाच होत नव्हती. अजिबात मला काहीच करायची इच्छा होत नव्हती. काहीच नाही. म्हणजे मी रोज रडत होते. मी रोज म्हणजे अगदी मी त्या दिवशीपासून 29 तारखेपासून मी रोज रडतेय. कारण माझ्या हातातून गोष्ट निसटून गेलेली आहे आणि ती बऱ्याच वर्षाची मेहनत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्वामी आहेत ते करतील आता जे काय करायचं आहे ते. फक्त तुम्हाला एक विनंती करेन की जोपर्यंत आपल्याला आपलं जवळ जुनं चॅनल मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी इथे सबस्क्राईब करून घ्या. इथे सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे, फायदा माझा नाही, म्हणजे मी माझ्या फायद्यासाठी काहीच म्हणत नाही आहे. एवढंच आहे की जोपर्यंत आपण आपल्या जुन्या चॅनलवर जात नाही तोपर्यंत कमीत कमी ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही अपडेट्स असतील, खूप नवीन वस्तू आणल्यात तुमच्यासाठी, इतक्या सुंदर सुंदर वस्तू आणल्यात, पण त्या आणल्या आणि असं झालं. त्यामुळे म्हणजे 29, 30, 31, 1, 2, 3 एवढे दिवस वाया गेले. आज 8 दिवस मी काहीच केलं नाही. आणि आज जेव्हा मी इथे कॅमेरासमोर बसली आहे तेव्हा मला खरंच सुचत नाही काय बोलावं. त्यामुळे असो, जे काही असेल ते होईल. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. पण काहीतरी शिकायलाही मिळतं त्याच्यातून की आपण आपलं कार्य कसं करतो, काय करतो हे महत्त्वाचं. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं की बाकीचं म्हणजे कसं आहे की मला तुम्हाला काय वस्तू, तुमच्यासाठी काय वस्तू आणायची आहे नाही, ह्या गोष्टी खूप पलीकडच्या गोष्टी आहेत. पण कमीत कमी मला हे सुचलं की जे नामस्मरण माझ्याकडनं राहून गेलं होतं, मी जे ठरवलं होतं की आपण जी स्वामी सेवा करणार आहोत, आपण जी सामूहिक सेवा करणार आहोत, ती जी सेवा माझ्याकडून बंद झाली होती ती सेवा आता मी सुरू करणार आहे. कारण स्वामींनी ते मला म्हणजे असं म्हणू शकते मी, आठवून दिलं मला की तू ते दत्त जयंतीपर्यंत करणार होतीस पण ते तू केलं नाही. आणि या वर्षी 2024 मध्ये माझं ना श्रावणात पारायण झालं ना दत्त जयंतीला पारायण झालं. त्यामुळे मला ही शिक्षाही असू शकते, पण ती शिक्षा स्वामी कधीच आपल्याला शिक्षा देत नाही. ते आपल्या मायबाप आहेत त्यामुळे ते कधीच आपल्याला शिक्षा देणार नाही. पण हो, थोडा ओरडा खायला लागतोच, कारण काही गोष्टी असतात आयुष्यात जिथून आपल्याला सरळ व्हायचंय, आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे एखादा आपण म्हणू शकतो एक पाऊल असेल जिथून मला कुठेतरी पुढे वेगळीकडे नेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असेल आणि ते त्यातून तेच तारून नेणार आहे, दुसरं कोणीच नाही आहे. कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी, आणि मला पण माहिती आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि माझे स्वामी मला कधीच एकटं पाडणार नाही, कारण आजपर्यंत त्यांनी मला पाडलं नाही. त्यामुळे मी स्वामींचरणी हीच प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना पण हीच प्रार्थना करते की सगळ्यांनी प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या ह्या नवीन सध्यापुरतं माझ्या ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल आणि तुम्हाला जो काही नवीन व्हिडिओ असेल तो बघायला मिळेल. आणि आजपासून आपण काय वस्तू आणल्या नाही या तर गोष्टी येणारच आहे. सेवेचा पण एक व्हिडिओ येणार आहे, काय सेवा करायची, कशा करायच्या, त्या पण गोष्टी आता मला म्हणजे कसं आहे, फक्त बायका व्हॉट्सअपवर विचारतात हे करतात त्यापेक्षा पर्सनली मला हेल्प कधी करता येते कधी नाही, तर आपण सामूहिकसुद्धा सेवा सुरू करूया. होईल, बघू बघू कसं होतं आहे तसं करूया आणि त्यानुसार गोष्टी नक्कीच ठरवूया. कारण जे काही आहे ते स्वामी करून घेणार आहेत, मी एकटी तर काही करणार नाही आहे. त्यांनी सुचवलं आहे ते करून घेते. त्यामुळे या अवघड परिस्थितीतून, अवघड काळातून नक्कीच स्वामी बाहेर काढणार आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं हे चॅनल, मला खूप ताईंचे मेसेजेस येतात, ताई तुमचे जुने व्हिडिओज दिसत नाही, ताई तुमचे जुने व्हिडिओज दिसत नाही. मला त्या वाचल्यावरच खूप खूप वेगळं वाटतं. त्यामुळे सगळ्यात आधी खूप क्षमा मागते तुमच्यासमोर, सॉरी म्हणते की थोडं भावूक झाले, कारण ज्यावर ज्यावर बीतते त्याला त्याला खरंच त्रास होतो असं म्हणतात. तुम्ही नक्कीच समजू शकाल. आपल्या जवळची एखादी गोष्ट, एखादी जी काही जरी गोष्ट झाली की त्याच्याशी जी अटॅचमेंट असते ना, ती अटॅचमेंट म्हणजे अगदी लहान बाळासारखी अटॅचमेंट आहे. ते माझं लहान बाळच होतं आणि त्यामुळे ते जर का माझ्या हातातून निसटून गेलं म्हणजे मला किती स्वतःला त्रास होत असेल विचार करा. म्हणून अजूनही ते नाही मिळालंय, पण बघूया कधी भेटेल
आणि त्या हिशोबाने आपण लवकरच तिथे तर भेटूच या आणि इथे सुद्धा रोज भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, स्वामींचं नाम घेत राहा आणि त्याचबरोबर आपल्या सेवा, आपल्या उपासना या कायम ठेवा. कारण त्या सेवा, त्या उपासना तुमच्या कधी कोणत्या अवघड काळात, तुमच्या कठीण काळात त्या कामी येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.